जास्तीत जास्त युवकांपर्यंत आपण पोहोचू शकतो कशा प्रकारे, कारण की ते स्वतः युवा आहेत. काही लोक तर 20, 21, 22, 25 अशा वयोगटातून जे आहेत ते आमचे सगळे तरुण मित्र त्या ठिकाणी आले होते. त्यांच्याबरोबर आम्ही एक एक्सरसाइज केली की कशा प्रकारे जे आहे काय काय प्रश्न युवकांना भेडसावतात. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह सेक्टर्स मधून जे निवडून आलेले आहेत इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, अशा सगळ्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हची या ठिकाणी बैठक घेण्यात आली. त्यांच्याबरोबर एक संवाद साधण्यात आला की कशा प्रकारे त्यांच्या माध्यमाने जास्तीत जास्त युवकांपर्यंत आपण पोहोचू शकतो कशा प्रकारे, कारण की ते स्वतः युवा आहेत. काही लोक तर 20, 21, 22, 25 अशा वयोगटातील जे आहेत ते आमचे सगळे तरुण मित्र या ठिकाणी आले होते. त्यांच्याबरोबर आम्ही एक एक्सरसाइज केली की कशा प्रकारे जे आहे काय काय प्रश्न युवकांना भेडसावतात, त्यांच्या मतदारसंघामधले कसे काय प्रश्न आहेत आणि त्याच्यावरती पॉलिसी कशा प्रकारे आम्ही आणू शकतो, काय काय चेंजेस करू शकतो, ते देखील एक स्टेक होल्डर म्हणून पक्षामध्ये काम करतायत. त्यांचं म्हणणं आज ऐकून घेण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी पक्षाच्या माध्यमाने झालं. त्यांना बोलतं केलं की कशा प्रकारे आपण वेगवेगळ्या माध्यमाने लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडू शकतो आणि खूप चांगल्या सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी या सगळ्या मित्रांकडून जे आहेत त्या ठिकाणी आले. तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा एक्सरसाइजेस ज्या आहेत ह्या सुरू राहतील. जास्तीत जास्त शाळा, कॉलेजेस, तरुण यांच्यापर्यंत कसे हे सगळे तरुण पोहोचू शकतात, कारण की ते देखील त्याच वयोगटातील आहेत. त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे जो आहे तो तरुण विचार करतो आणि एक वेगळ्या प्रकारे आज डायलॉग या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो पक्षाच्या माध्यमाने झालेला आहे. आज एक इनिशिएटिव्ह हा आम्ही घेतला, सुरुवात केलेली आहे. भविष्यामध्ये ही सगळी मुलं जी आहेत ही शाळा असेल, कॉलेजेस असतील यांच्याबरोबर कनेक्शन करतील. पुढे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, ते कशा प्रकारे हाताळायचे याचा देखील प्रोग्राम जो आहे हा पक्षाच्या माध्यमाने जो आहे हा चालू राहील. बघा, मला वाटतं इथे ऐकण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत, समजण्याच्या भूमिकेमध्ये आहोत की काय खऱ्या अर्थाने मुलांना पाहिजे, युवकांना पाहिजे, त्या समजून घेतले आपण विषय. कारण की प्रत्येक एज ग्रुपचे विषय वेगळे आहेत, समस्या वेगळी आहे आणि आमच्याकडे जे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्या एज ग्रुपचे आहेत आणि मग त्यांना आम्ही वेगवेगळे टास्क जे देणार आहोत, कशा प्रकारे त्यांना अप्रोच करायचं मुलांना, युवकांना, आणि त्याच्यामधून जे आहे ते हे ऑनगोईंग प्रोसेस आहे. एका दिवसात काही समस्या सुटणार नाही, पण त्यांचं ऐकून घेऊन एक पॉझिटिव्हली त्या सगळ्या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याच्यासाठी आम्ही काम करणार. पॉलिटिकल, बघा, विरोधी पक्ष आज ज्या सिच्युएशनचा फायदा घेऊन पॉलिटिकली त्यांच्याकडे एक वोट बँक म्हणून पाहत आहे. आम्हाला तसं करायचं नाही, कारण की आम्ही सरकारमध्ये आहोत. सरकारने विविध योजना ज्या आहेत या जेनझींसाठी असेल, युवकांसाठी असेल, हे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत हे राबवलेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामध्ये अजून काय आम्ही करू शकतो याच्यावरती आमचा भर असणार आहे. एक ओपन डायलॉग जो आहे हा त्यांच्याबरोबर आम्ही प्रस्थापित करू इच्छितो. कुठे आम्ही कमी पडतोय, कुठे आम्ही लॅगिंग आहोत, याच्यावरती काम करण्यावरती आमचा जास्त भर आहे. त्याच्यावरती मला वाटतं सरकार देखील गंभीर आहे आणि ज्या काही गोष्टी असतील त्याला रिझॉल्व जे आहे ते केलं जाईल. बघा, आज या मुंबईमध्ये सगळ्यात मोठं पार्क, त्याचबरोबर महालक्ष्मी रेसकोर्स हे ओपन करून सामान्य जनतेला देण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतला. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा घेतला आणि आज तो आम्ही पुढे घेऊन जातोय. एक एवढी मोठी ओपन स्पेस जी फक्त ठराविक लोकांसाठी त्या ठिकाणी मनोरंजनासाठी वापरली जात होती, ज्याची मला वाटतं 300 एकरपेक्षा जास्त जागा ती कधीच जी आहे सामान्य पब्लिकसाठी ओपन नव्हती. तर सामान्य पब्लिकसाठी ते ओपन करून देण्याचं काम आम्ही केलं. कोस्टल रोडच्या बाजूला जे आहे ओपन स्पेस डेव्हलप करतोय. 300 एकरपेक्षा जास्त ओपन स्पेस मुंबईमध्ये डेव्हलप करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. जेव्हा तुमच्याकडे सर्व काही होतं तेव्हा तुम्ही हे निर्णय घेतले नाही. एक ठराविक लोकांसाठी त्या ठिकाणी काम करत राहिले. तर कोणी जे आहे ते आम्हाला शिकवायची गरज नाही. युवकांसाठी ज्या काही प्रश्न त्यांचे असतील, त्यांना खेळाचे मैदान असतील, त्याच्यावरती काम जे आहे हे सरकार आणि बीएमसी जे करते. एक्सेप्ट करत मी जसं सांगितलं की सरकार नेहमीच जे आहे ओपन आहे डायलॉगसाठी आणि प्रत्येकाने येऊन जे आहे ते सजेशन्स दिलेच पाहिजे.